नमस्कार. अबालवृद्ध वाचक हो, नमस्कार. मागच्या वेळेला आपण रारंगढांग या प्रभाकर पेंढारकर लिखित कादंबरीचं विवेचन ऐकलंय. आज मी त्या कादंबरीचा जो दुसरा भाग आहे, रारंगढांग, लांचेन ऋषी एका अभियंत्याचा प्रवास, या पुस्तकाबद्दल बोलणार आहे. मुळात बऱ्याच लोकांना माहिती पण नसेल की रारंगढांग या कादंबरीचा दुसरा भाग पण आलेला होता आणि त्याचसाठी मी लागोपाठ हे पुस्तक घेतलेलं आहे. मुळात आपल्या भारतीय मनाला कुठलीही कथा असो, अगदी लहानपणापासून जेव्हा आपण राजा राणीच्या किंवा राजकुमार युवराजाच्या कथा ऐकतो किंवा आपले हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट काहीही बघितलं तरी शक्यतो आपल्याला प्रत्येक गोष्टीचा सुखांत झालेला आवडतो. तर रारंगढांग भाग एक ही जेव्हा कादंबरी आपण वाचतो तेव्हा त्याचा जो शेवट आहे तर त्याच्यामध्ये जरी विश्वनाथ मेंदळेवरचे सगळे आरोप कोर्ट मार्शल मध्ये काढून टाकले जातात तरी सुद्धा त्याला सैन्यातून मुक्त व्हायला लागतं. त्याच्यामुळे खरोखर तो त्याचा जे विजय आहे का पराजय आहे हे कळत नाही किंवा किंबहुना तो प्रश्न अनुत्तरित राहतो. तर किंबहुना याचमुळे प्रस्तुत दुसऱ्या भागाचे जे लेखक आहेत म्हणजे सौदी म्हणून, ओके, म्हणजे ते आता सध्या नाहीयेत, पण त्यांना ही कल्पना सुचली असावी की आपण हा दुसरा भाग लिहावा. त्यातच चंद्रकांत नावाचं जे मासिक होतं त्यांनी एक आव्हानात्मक स्पर्धा जाहीर केलेली होती की रारंगढांग या कादंबरीचा दुसरा भाग जो कोणी लिहिल, ओके, त्याला बक्षीस मिळेल म्हणून. अर्थात बक्षिसाचा भाग जरा बाजूला ठेवूया आपण, पण प्रस्तुत पुस्तकाचे जे लेखक आहेत श्रीकृष्ण सौदी म्हणून, तर ते स्वतः साहित्याचे जाणकार होते. त्यांनी भरपूर लिखाण केलेलं होतं आणि हे सगळं त्यांनी नोकरी सांभाळून केलेलं होतं. तर पुण्याच्या डिफेन्स अकाउंट मध्ये नोकरीला होते आणि त्यानिमित्ताने त्यांचं भारतभर भ्रमण झालं आणि त्याचबरोबर ते हिमालयामध्ये म्हणजे सिक्कीम मध्ये वगैरे वगैरे पण कामाला होते आणि त्यांचा त्या क्षेत्रातला कामाचा अनुभव म्हणजे त्यांनी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचं काम जवळून पाहिलेलं होतं. तर त्यांचे साहित्यिक गुण, त्यांचा त्या क्षेत्रातला कामाचा अनुभव हे सर्व एकत्रित करून त्यांनी हे शिवधनुष्य पेललं आणि त्याने ह्या पद्धतीने या गोष्टीला वळण दिलं की याचा शेवट हा सुखांत व्हावा. तर रारंगढांग भाग 2 जो आहे तर तो पूर्णपणे अशा पद्धतीने लिहिलेला आहे. आता पहिल्या भागात जेव्हा आपण बघितलं तर पहिल्या भागात तसं म्हटलं तर खलनायक असं कोणीच नव्हता. सगळी लढाई निसर्गाविरुद्ध चालू होती आणि प्रत्येक जण आपापल्या चाकोरीत राहून काम करत होता. अगदी मेजर बंबाक आहे, जरी त्यांचं वागणं आपल्याला पटण्यासारखं नसलं तरी तो सैनिकी शिस्तीत मोडलेला माणूस होता, तो त्या पद्धतीने वागत होता. आणि त्याच्यामुळे दुर्दैवाने त्याचे आणि विश्वनाथ मेंदळेचे मतभेद होतात वगैरे वगैरे ही सगळी पार्श्वभूमी आपण पाहिलेली आहे. तर इथे या कादंबरीची जी सुरुवात आहे, ओके, ही अशी होते की जेव्हा विश्वनाथ मेंदळे सैन्याच्या नोकरीतनं मुक्त होतो तर मिनू खंबाटा जो त्याचा सहकारी असतो तो त्याला सल्ला देतो की इंग्लंडमध्ये इंजिनियर्स इन्स्टिट्यूट आहे तर तिथे तुझा रारंगढांगवरच्या अनुभवावर एक शोधनिबंध सादर कर. कदाचित त्यातनं काहीतरी चांगलं होऊ शकेल आणि त्याप्रमाणे कुठलंही देशाचं गुपित उघड न करता विश्वनाथ तो शोधनिबंध सादर करतो आणि आश्चर्य म्हणजे त्याला पहिलं पारितोषिक मिळतं. तर त्या शोधनिबंधाचं जेव्हा वाचन होतं तेव्हा तिथे जे काही सगळे जगातले लोक जमलेले असतात तर ते बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे जे महानिर्देशक असतात ते पण तिथे हजर असतात आणि ते जेव्हा या शोधनिबंधाबद्दल त्यांना जेव्हा माहिती मिळते तेव्हा ते विश्वनाथला आपल्या खोलीमध्ये बोलवून घेतात. मग त्याच्याकडनं सर्व पार्श्वभूमी जाणून घेतात आणि त्याला पुन्हा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये यायची संधी देतात किंवा तो प्रस्ताव त्याच्या समोर ते ठेवतात.
तर विश्वनाथला तसं ते आवडतंच काम असतं, त्याच्यामुळे विश्वनाथ ते काम स्वीकारतो. आणि मग तिथून हा प्रवास सुरू होतो. तर या पुस्तकाला मुळात दोघा तिघांची प्रस्तावना, म्हणजे 2-3 मोठ्या व्यक्तींची प्रस्तावना लाभलेली आहे. त्यातले एक जे आहेत ते सुधीर देवरे, हे विदेश मंत्रालयातले माजी सचिव होते आणि सुधीर देवरेंचा आंतरराष्ट्रीय राजकारणामधला अनुभव खूप मोठा आहे. म्हणजे त्यांचा इतर काही पुस्तकांमध्ये पण उल्लेख आलेला आहे. त्या पुस्तकांबद्दल आपण नंतर बघणारच आहोत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी या पुस्तकाचं खूप खूप कौतुक केलेलं आहे. आणि ते स्वतः सिक्कीममध्ये असल्यामुळे ते सिक्कीमची जी पार्श्वभूमी आहे तर त्याचं अतिशय छान वर्णन लेखकांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे, ते त्यांनी आवर्जून सांगितलेलं आहे. तसंच चिंत्र शेजवलकर हे जे इतिहासकार होते, तर त्यांच्या पुतण्यांनी पण या पुस्तकाला प्रस्तावना लिहिलेली आहे. तसंच लेखकाचे मित्र श्रीयुत बी.जी. जोशी हे पण डिफेन्स अकाउंट मध्ये आर्थिक सल्लागार म्हणून होते. तर त्यांनी पण त्यांचे 2 शब्द या पुस्तकाबद्दल लिहिलेले आहेत. तर अशा बऱ्याच लोकांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभलेली आहे आणि सगळ्या जणांनी या पुस्तकाचं कौतुकच केलेलं आहे. याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे की कादंबरीचा धागा तुटू नये. म्हणजे कदाचित असं होऊ शकतं की बऱ्याच लोकांना पहिल्या कादंबरीबद्दल माहिती नसेल आणि दुसरीच कादंबरी त्यांच्या हातात पडली असेल, असं पण झालं असेल. आणि त्या संदर्भामध्ये डॉक्टर वंदना बोकील आणि बोकील कुलकर्णी यांनी पूर्वसूत्र या शीर्षकाखाली कादंबरीचा पहिला भाग इतक्या थोडक्यात मात्र इतक्या समर्पकपणे सांगितलेलं आहे की जरी पहिली कादंबरी नाही वाचली तरी वाचकाची कडी कुठे तुटत नाही. म्हणजे त्याला प्रवाहीपणे पार्श्वभूमी जाणून घेऊन पुढली कादंबरी वाचता येते. तर ही या पुस्तकाची काही वैशिष्ट्ये आहेत. आता आपण मूळ पुस्तकाकडे वळणार आहोत. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे विश्वनाथ पुन्हा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये दाखल होतो आणि त्याची नेमणूक रॉंगपो इथे होते. तर तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा त्याला लाचेन नावाचा एक प्रकल्प असतो. म्हणजे साधारणपणे उत्तर पूर्वेकडे रस्ते बांधण्यासाठी एक स्वस्तिक प्रकल्प म्हणून बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने एक प्रकल्प बनवलेला असतो आणि त्या अंतर्गत 62च्या युद्धानंतर तिथली दळणवळणाची साधनं सुधारावीत म्हणून बरीच रस्त्याची वगैरे कामं चाललेली असतात. तर त्याच्यातच हा लाचेन प्रकल्प असतो आणि या लाचेन प्रकल्पाचं काम पहिल्यांदा विश्वनाथकडे सुपूर्द केलं जातं. आता या कादंबरीमध्ये मात्र एक खलनायक आहे. तर मुख्यालयात बसलेला जो अधिकारी असतो, चीफ इंजिनियर, तो विचित्र असतो आणि तो का कोणास ठाऊक त्याला सिव्हिलियन्स बद्दल चीड असते आणि ती पराकोटीची चीड असते आणि स्वतः त्याचे हात भ्रष्टाचारात बरबटलेले असतात आणि त्याच्यामुळे विश्वनाथला पहिल्यापासून तो तुच्छतेचीच वागणूक देतो. मात्र त्याचा जो सेकंड इन कमांड असतो आफळे म्हणून, तर तो विश्वनाथला धीर देतो आणि त्याला सांगतो की तू काही काही गोष्टींकडे दुर्लक्ष कर, मी सांभाळून घेईन. आणि त्या सेकंड इन कमांडला आफळेना आपल्या चीफ इंजिनियर साहेबांची काही गुपित माहिती असतात. त्याच्यामुळे बऱ्याचदा चीफ इंजिनियर साहेबांना नाईलाजाने त्यांच्यासमोर गप्प बसावं लागत असतं. तर अशा तऱ्हेने विश्वनाथची पहिल्यांदा त्या लाचेन प्रोजेक्टवर नेमणूक होते. तर तो जो प्रकल्प असतो तो विश्वनाथ अतिशय समर्थपणे आणि वेळेच्या आधी पूर्ण करतो आणि त्याच्यामध्ये तो बारीक सारीक गोष्टींकडे कसं लक्ष देतो, नंतर तो त्याच्या प्रकल्पाची आखणी कशी करतो वगैरे वगैरे, हे सगळे तपशील साधारणपणे प्रकरण 6 ते 8 या भागात आलेले आहेत. तर तिथे जी एक लामासरी असते, लामासरी म्हणजे बौद्ध धर्मगुरूंचं देऊळ म्हणा किंवा निवासस्थान म्हणा, तर तिथले जे लामा असतात ते विश्वनाथचं नैतिक धैर्य वाढवायला कशी मदत करतात, ते त्याला कशी वेळोवेळी मदत करतात, हा सगळा तपशील इथे आलेला आहे. या सगळ्या प्रवासात विश्वनाथ आपल्या सर्जनशीलतेने
काही छोट्या छोट्या पण अतिशय महत्वाच्या गोष्टी घडवून आणतो. म्हणजे उदाहरणार्थ सामान वाहून नेण्यासाठी तो अ, जसे बर्फाळ प्रदेशात एस्किमो घसरगाड्या वापरतात, त्या पद्धतीच्या गाड्या बनवून घेतो. त्याच्यामुळे कामगारांचं काम हलकं होतं. नंतर तो कामगारांची व्यवस्थित काळजी घेतो आणि त्याच्यामुळे तो पूर्ण त्या तिथल्या काम करणाऱ्या लोकांमध्ये लोकप्रिय होतो आणि शिवाय त्याचे वरिष्ठ पण त्याच्या कामावर खुश होतात. लाचेनचा प्रकल्प संपल्यानंतर त्याची नेमणूक ऋषी नावाच्या एका प्रकल्पावर होते. तर अ, तिथली अडचण अशी असते की तिथे जो रस्ता असतो, तो रस्ता दर पावसाळ्यात खचत असतो आणि अ, दरवेळेला डागडुजी करून सुद्धा त्याच्यामध्ये काही सुधारणा होत नसते. त्याच वेळेला अ, त्या तिथल्या याच्यामध्ये एक लेखाधिकारी असतात. तर त्यांना एक पुस्तक मिळतं आणि ते विश्वनाथचे चांगले मित्र असतात. तर की स्वित्झर्लंडमध्ये अशा पद्धतीच्या अडचणीवर कशी मात केली गेली आहे. तर ते पुस्तक ते विश्वनाथला देतात आणि त्यावरून विश्वनाथ पूर्णपणे आपल्या प्रकल्पाची म्हणजे कशी उभारणी करायची ते ठरवतो. तर त्याला अ, सगळ्यात महत्वाची अडचण अशी लक्षात येते, की जो रस्ता असतो तो डोंगराला लागून असतो आणि त्याच्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अ, डोंगरावरून जे पाणी येतं ते प्रचंड वेगाने येत असतं आणि त्याच्यामुळे तो रस्ता खचत असतो. मग त्याच्यावर विश्वनाथ ठरवतो, की ह्या पाण्याला जर आपण वाट करून दिली, हे जर पाणी रस्त्यावर पडूच दिलं नाही, त्याच्या अगोदरच अडवून ते पाईपमधनं वगैरे वगैरे खालच्या नदीमध्ये सोडलं, तर कदाचित हा प्रश्न सुटू शकेल आणि त्या पद्धतीने तो काम करतो. तर तिथे पण तो आपल्या नेहमीच्या कार्यशैलीने व्यावसायिकतेने काम करतो. पहिल्यांदा तो अ, त्या प्रकल्पाचं एक प्रारूप बनवतो. म्हणजे चालणारं प्रारूप बनवतो. ते प्रारूप आपल्या वरिष्ठांना दाखवतो. त्याचे वरिष्ठ त्या प्रारूप बघून अतिशय खुश होतात आणि ते विश्वनाथला हवी ती मदत देतात. मग विश्वनाथ त्या प्रारूपाप्रमाणे काम करतो आणि तो ऋषीचा जो प्रकल्प असतो तो पण तो पूर्णत्वाला नेतो. मधल्या काळामध्ये त्याची आणि उमाची प्रेमकथा पण फुलत जाते. अ, सिक्कीम मधले कॉलिम्पॉग मधले जे कला केंद्र असतं, तर तिथल्या अधीक्षकांच्या मदतीने तो उमा आणि प्राध्यापक केंकरे आणि त्यांचा काही जणांचा चमू अ, इथल्या कलेचा अभ्यास करण्यासाठी म्हणून बोलवून घेतो. तिथे त्याचा एक मित्र असतो, तो त्याला मदत करतो आणि मग तिथे उमाचीने त्याची पहिली भेट होते. आतापर्यंत सगळं पत्रापत्रीत चाललेली असते आणि साधारणपणे अ, एकमेकांना छायाचित्रामध्येच बघितलेलं असतं. पण इथे पहिली भेट होते आणि मग त्यांची प्रेमकथा कशी फुलते हे पण छान वर्णन दिलेलं आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये एक अतिशय सुंदर वर्णन जे आहे, म्हणजे माझा असा अंदाज आहे की स्वतः लेखकाने ते बघितलेलं असावं. म्हणजे ते दृश्य बघितलेलं असावं की कांचनजंगा शिखराचं पहाटेपासूनचं दर्शन आणि साधारणपणे पहाटेच्या वेळेला कांचनजंगा शिखराची जंगा शिखर कसं दिसतं. नंतर जेव्हा हळूहळू उजाडायला लागतं, तेव्हा त्याचे रंग कसे बदलतात. नंतर जेव्हा सूर्य पूर्ण पूर्व क्षितिजावर येतो, तेव्हा कांचनजंगा शिखराचा रंग कसा असतो. तर याचं अतिशय सुरेख आणि मनोवेधक वर्णन हे या पुस्तकामध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं, की लेखकाने स्वतः हे दृश्य बघितलेलं असावं. आणि ते जे दृश्य आहे, म्हणजे काही-काही दृश्य जी अशी असतात, ती आपल्या मनावर पूर्णपणे ठसली जातात. आणि ती अशी ठसली जातात, की आपण आयुष्यभर ती दृश्य विसरत नाहीत. ती दृश्य डोळ्यासमोर आणण्यासाठी आपल्याला कधीही कुठल्या छायाचित्राची किंवा फोटोची वगैरे, वगैरे मदत घ्यावी लागत नाही. ती दृश्य आपल्या मनावर कायमची कोरलेली असतात आणि अशा पद्धतीने ते कांचनजंगाचं वर्णन आपण वाचलं ना, की आपल्या डोळ्यासमोर पण ते दृश्य उभं राहतं आणि तो या पुस्तकातला अतिशय सुंदर भाग आहे. म्हणजे तो माझं म्हणणं आहे, बाकी तुम्ही पुस्तक नाही वाचलं तरी चालेल, पण हा भाग निश्चितच वाचा. म्हणजे निसर्गामध्ये रंगांची उधळण कशी होते आणि हिमालयातला निसर्ग कसा असतो, याचं अतिशय मनोवेधक दर्शन आपल्याला इथे घडतं. असो, तर आता आपण पुढे सरकूया. तर या प्रकल्पामध्ये
विश्वनाथला अनेक जणांची मदत होते आणि हा प्रकल्प पण विश्वनाथ अतिशय व्यावसायिकतेने पुढे नेतो, पूर्ण करतो आणि त्याबद्दल त्याला विशिष्ट सेवा पदक मेडल मिळतं. नंतर त्याचं आणि उमाचं लग्न पण होतं आणि उमा पण तिच्या क्षेत्रामध्ये म्हणजे कलेच्या क्षेत्रामध्ये बरीच वरची शिखर गाठते. आणि इथे या पुस्तकाचा शेवट होतो. म्हणजे त्या दोघांचं लग्न होतं, ते तिथे राहायला जातात आणि मग तिथली मित्रमंडळी वगैरे वगैरे असतात, त्यांच्यामध्ये ती सामावून जातात. या पुस्तकामध्ये अजून एक महत्वाचा भाग असा आहे की या पुस्तकातल्या काही काही व्यक्तिचित्र जी आहेत ती खऱ्याखुऱ्या माणसांवर आधारलेली आहेत. उदाहरणार्थ या पुस्तकामध्ये डॉक्टर गर्दे या व्यक्तिमत्वाचा उल्लेख आहे की ते सिक्कीम मध्ये जाऊन तिथे त्यांनी त्यांची वैद्यकीय सेवा सुरू केली. आणि हे डॉक्टर गर्दे हे खरं खुरं व्यक्तिमत्व आहे. तसंच विश्वनाथ मेंढरेचं जे व्यक्तिमत्व आहे तर सौदींच्या बरोबर राममूर्ती म्हणून एक अभियंता काम करत होता आणि तो अभियंता जो होता त्याच्यावरून विश्वनाथचं पात्र रेखाटलेलं आहे. तर असं हे जे पुस्तक आहे रारंगडांग एकचा दुसरा भाग म्हणून हे खरोखर चांगलं पुस्तक आहे. फक्त याच्यामध्ये काही काही थोड्या खटकणाऱ्या गोष्टी अशा आहेत की सुधीर देवरेंच्या म्हणण्याप्रमाणे या पुस्तकाचा कालखंड जो आहे तो 1960 ते 70 या दरम्यानचा आहे आणि विश्वनाथ जेव्हा त्याच्या प्रकल्पाची आखणी करतो तेव्हा त्याच्यामध्ये नेटवर्क अनालिसिस, पट, सीपीएम वगैरे वगैरे या तंत्रांचा उल्लेख केलेला आहे. मला थोडी शंका वाटते की तेव्हा आपल्या इथल्या अभियंत्यांना ही तंत्र माहिती होती का मुळात. कारण आपल्या इथली जर शिक्षण पद्धती लक्षात घेतली तर आपण नेहमी 10 वर्ष मागे असतो जगाच्या. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा मी बीएससी ला जेव्हा होतो तेव्हा आयसीज वगैरे 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 हे सगळे बाजारात आलेले होते. त्याच्यावर चालणारी उपकरणं बाजारात आलेली होती आणि आम्ही बीएससी फिजिक्सला फेट मॉस्फेट शिकत होतो. तर त्याच्यामुळे मला ही जरा शंका वाटतेय की म्हणजे ठीक आहे, ही काय अशी खूप मोठी चूक नाहीये तरी, पण जरा ते थोडं कालानुरूप वाटत नाही. एवढाच फक्त फरक, बाकी काही नाही. पण याशिवाय एकूणच सौदीने हे शिवधनुष्य खूप छान पद्धतीने पेललेलं आहे आणि जसं आपल्याला वाटत असतं की प्रत्येक गोष्टीचा अंत हा सुखांत व्हावा आणि अशा तऱ्हेने सर्वजण सुखाने नांदू लागले, अशी जी आपली भावना असते ती या पुस्तकाने पूर्ण केलेली आहे. तर माझं म्हणणं आहे रारंगडाग भाग 1 आणि रारंगडाग भाग 2 ही दोन्ही पुस्तकं जरूर वाचा. कुठलंही पुस्तक कधी म्हणजे रारंगडाग 2 जरी आधी वाचलं तरी चालेल. ते वाचल्यानंतर तुम्हाला रारंगडाग 1 वाचायची निश्चितच इच्छा होईल आणि रारंगडाग 1 वाचल्यानंतर माझ्या विवेचनामुळे तुम्हाला रारंगडाग 2 हे पण निश्चितच वाचावं असं वाटेल, हे मी तुम्हाला खात्री देतो. आणि इथे आपला रारंगडागचा प्रवास संपवतो. धन्यवाद. जाता जाता पुन्हा एकदा निवेदन, कृपया या चित्रवाहिनीची माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचवा. ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांना नवीन नवीन नव्या जुन्या सर्व पुस्तकांची माहिती मिळेल आणि अशा तऱ्हेने पुस्तकांच्या प्रचाराला मदत होईल, तसंच आपल्या मराठी भाषेच्या प्रचाराला पण मदत होईल. तर ही माझी एक छोटीशी विनंती करून माझं आजचं सत्र मी संपवतो. धन्यवाद.